आधारित हे गाणं आहे. सरवली पाड्याचं हे लाडकं व्यक्तिमत्व, ठाणे जिल्ह्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व, सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि आता आपण जाऊया मॅच कडे. पहिलं षटक टाकण्यासाठी अजय भोईर सज्ज होतोय आणि एका षटकामध्ये जर त्याने 3 गडी बाद केले तर जयदास पाटील यांच्या माध्यमातून 250 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. सलामीची जोडी आपण पाहतोय अविनाश विथ सनी. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल फेस करतोय अविनाश. पहिल्याच बॉलवर स्विच हिट, चेंडू जातोय हवेत आणि ओहो, चांगला प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू चेंडू पर्यंत जवळपास पोहोचलाच होता, परंतु झेल काही टिपता आला नाही. थोडासा त्याच्या आवाक्या बाहेर बॉल होता, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती. पहिल्याच बॉलवर अगदी सनसनाटी निर्माण होते मैदानामध्ये. सनसनीखेच सुरुवात या सामन्याची आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पहिल्या बॉलवर अविनाशच्या बॅटमधून. पहिल्या मॅच मध्ये अविनाशनं निराश केलं होतं. खरं तर हा जबरदस्त असा फलंदाज आहे. सनीने मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती. 34 जबरदस्त खेळी साकारली होती आपल्या टीम साठी पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये. यावेळेस ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. सनी सिंगल घेण्यासाठी उत्सुक होता, परंतु संधी नाहीये. परतावं लागलंय पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये सनीला. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा धावफलकावर. प्रत्येकी 4 षटकांची ही मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. लॉंग ऑनला एक खेळाडू, एक डीप मिड विकेट आहे आणि बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. अजयचा हा बॉल यावेळेस चेंडूला काढलाय गॅप मधून, मात्र अचूक टायमिंग नाहीये. जास्त वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाच नाही बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. त्यामुळे फक्त एकच धाव मिळते बॅट्समन अविनाशला. वडवली संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे अटाळी संघाविरुद्ध. अजयनं आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवलाय. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न. जास्तच शफल झाला होता फलंदाज, मात्र वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. थोडीशी दिशा भरकटली गेली. यावेळेस अवांतर धाव मिळते वडवली संघाला. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 4. सनीकडे चांगलं टेक्निक आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, पण गोलंदाज देखील चाणाक्ष आहे. यावेळेस धमाकेदार फटका, डीप मिड विकेट, सीमारेषा क्लिअर केली जाते. षटकार. सुरुवात केली आहे. हो, यावेळेस लीडिंग एज बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर सोपा झेल आणि फलंदाज सनी फेल. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 10 धावा धावफलकावर. पहिल्या विकेटचं पतन झालंय. फ्लिक लगावण्याचा प्रयत्न होता, बॅटचं तोंड खूप लवकर बंद केलं सनीनं आणि त्यामुळेच बॅटची पुढची कडा लागली. बॉल भरपूर काळ हवेत गेला होता. वायडिश मिड विकेटला उभ्या असलेल्या फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. अगदी सोपा झेल होता. समाप्त केला त्या ठिकाणी फिल्डरने झेल आणि समाप्त झालाय सनीचा देखील खेळ. तर पहिल्या विकेटच्या पतन नंतर आपण पाहतोय की फक्त 10 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली केली होती सनीनं, षटकार जोडला होता, परंतु त्यानंतर लगेच कमबॅक करतोय गोलंदाज अजय भोईर. विकेट टेकिंग गोलंदाज आहे. जबरदस्त आपला अष्टपैलुत्व त्याने पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये सिद्ध केले आणि दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावलाय आणि या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी करताना दिसतोय अजय भोईर. अंडरआर्म क्रिकेट तर चांगलं खेळतोच, परंतु ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये देखील त्याचा एक वेगळाच दरारा निर्माण होताना दिसतोय. यावेळेस फटका बनवलाय. स्लॉक स्वीपचा वापर. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या दिशेनं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निश्चितच 2 धावा आपल्या टीम साठी वाचवताना दिसतोय फिल्डर. 2च धावा मिळत आहेत बॅट्समन अविनाशला आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. वडवली संघाची धावसंख्या 1-12. व्यासपीठाची शोभा वाढवत असताना या स्पर्धेमध्ये माननीय श्री दयानंद चोरगे साहेब, सर्वांचे लाडके दादा, ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, आणि क्रिकेटवर त्यांचं भरभरून प्रेम आहे. त्यांच्या माध्यमातून बालाजी स्पोर्ट्स सारखा एक जबरदस्त संघ भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये गेली कित्येक वर्ष खेळतोय आणि बालाजी चषक ही त्यांची जबरदस्त स्पर्धा आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळत असते. नेत्रदीपक आयोजन असतं त्यांचं आणि समाज कार्यामध्ये दादा कधीच मागे थांबत नाहीत, नेहमीच ते पुढेच असतात.
आणि विशेषतः नानकर गावावर त्यांचं खूप जास्त प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच ते या ठिकाणी आलेले आहेत. तसेच DY पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय योगेश पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मुटवलचे माजी उपसरपंच देखील आहेत. नवीन षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय जयेश आणि जयेशने तर 2 गडी बाद केले या षटकामध्ये. तर जयदास पाटील यांच्या माध्यमातून 250 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. जयदासजी निश्चितच चांगला सपोर्ट करतायत अटाल टीमला. इनसाइड एज, परंतु काही गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला नाही, कुठलीही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय. 1 डाऊन बॅट्समन राहुल आणि राहुलकडे चांगला अनुभव आहे. दोन्ही टीम्सचा आपण विचार केला तर शेजारी शेजारी संघ आहेत, परंतु वडवली संघ फार पूर्वीपासून क्रिकेट खेळत आहे आणि आपण जर अटाळी संघाचा विचार केला तर गेली 3 ते 4 वर्षांपासूनच त्यांनी क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेट खेळायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. तरी देखील या स्पर्धेमध्ये काय दिमागदार कामगिरी त्यांची राहिली आहे, कौतुकास्पद. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय. यावेळेस बॉल गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. हा चौकार. खेळाडूंना विनंती असेल, मोठा फटका लागल्यानंतर किंवा षटक समाप्त झाल्यानंतर किंवा गडी बाद झाल्यानंतर आपण एकत्र येऊ नका. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये आणि क्लायमेट देखील भरपूर चेंज झालेलं आहे मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये. सकाळपासून सूर्यदेवाचं फारसं काही दर्शन आपल्याला झालं नाही, त्यामुळेच अंधार खूप लवकर होताना दिसतो या ठिकाणी. तर प्लीज कोऑपरेट करा सर्वांनी. खूप छान फटका पाहायला मिळाला राहुलच्या बॅटमधून. हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. थोडा जास्त वेग काढण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटली गेली. वाईटचा इशारा पंच दिनेश नाईक यांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्येत भर पडते. वडवली संघाची धावसंख्या 1/17. एक चांगला स्कोर पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रत्येकी 4 षटकांची ही मॅच आहे आणि जिंकणारा संघ आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये अर्थात क्वार्टर फायनल मॅच मध्ये तुम्हाला खेळताना दिसेल कुशल स्पोर्ट्स म्हात्रेपाडा संघाच्या विरोधात. ही स्पर्धा आपण पाहतोय की आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या निर्माण अंतर्गत खेळवली जाते. या स्पर्धेचे आयोजक आहेत गावदेवी स्पोर्ट्स नानकर संघ आणि नानकर संघानंच पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला. परवा या स्पर्धेला आपण सुरुवात केली होती, त्यानंतर कालचा दिवस दुसरा दिवस होता. जय हिंद देवरुंग संघानं तो दिवस गाजवला. तर हे 2 संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आहेत आणि आजचा 3रा दिवस आपण पाहतोय. लोअर फुल टॉस ऑन साइडला बॉल तडकावलाय, मिड विकेटला बीट केलंय, मात्र डीप मिड विकेटला देखील फिल्डर आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळते यावेळेस फलंदाजाला. धावसंख्या पुढे सरसावत असताना 1/18. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की 37 धावा जोडल्या होत्या 4 षटकांमध्ये सापे संघानं. तरी देखील सामना काहीसा रोमांचक स्थितीत पोहोचला होता. म्हणजेच काय तर 40-45 एक चांगला स्कोर आहे 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये. यावेळेस मात्र कमजोर बॉल, चांगली दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चूक होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चेंडू, चांगला फटका आणि कमजोर क्षेत्रक्षण, त्यामुळेच 4 मौलिक धावा मिळत आहेत वडवली संघाला. धावा येणं गरजेचं असतं, मग त्या कशाही पद्धतीने येऊ देत, मिसफिल्ड हो किंवा अवांतरच्या स्वरूपात धावा येऊ देत, बॅटने धावा येऊ देत, धावा येणं गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. धावा वेगाने येत आहेत वडवली टीमसाठी. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली आहे. जयेशचा हा बॉल, हो यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न, दांडी गोल केली जाते. फलंदाज बाद. हा बॉल हाताळला होता, खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि चेंडू थेट जाऊन एष्ट्यांवर धडकलाय. फलंदाज अविनाश या ठिकाणी बाद होऊन तंबूत परततोय. अविनाशच्या खेळीचा सत्यानाश केला या बॉलनं. 7 धावांचं योगदान दिलं अविनाशनं बाद होण्यापूर्वी आणि संघाची धावसंख्या आहे 2/22. दुसरं षटक सुरू आहे. 2चे आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावर. 22 धावा, 2 गडी बाद. नवीन बॅट्समन 4थ्या क्रमांकावर आलाय दर्शन आणि दर्शननं देखील मागच्या मॅच मध्ये आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली होती.
एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. हो, खेळायचं होतं. ऑन साईडला चेंडू जातोय, ऑफ साईडला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गोलंदाज स्वतः चेंडूच्या मागे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. दर्शन स्वतःचा अकाउंट ओपन करतो या सिंगलच्या मदतीनं आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. म्हणजेच अर्धी षटकं समाप्त झालेली आहेत या इनिंग्समध्ये. धावसंख्या 2 बाद 23. अजून इथनं जर 23 धावा जोडल्या तर 46 ही धावसंख्या असेल आणि तो एक चांगला स्कोर असेल. परंतु 2च गडी बाद झालेले आहेत, त्यामुळे असं वाटतंय की 23 पेक्षाही जास्त धावा येणाऱ्या 2 षटकांमध्ये कुटण्याचा प्रयत्न असणार आहे वडवली संघाच्या फलंदाजांचा. परंतु अटाळी टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत आणि आता गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसेल. शैलेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. मागच्या मॅचमध्ये चांगला मारा केला होता सर्वच गोलंदाजांनी अटाळी टीमसाठी. अजय भोईर, जयेश, शैलेश, प्रेम हे 4 चांगले गोलंदाज अटाळी टीमकडे आहेत. ऑफ साईडला आपण पाहतोय की शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉईंटच्या दिशेने एक खेळाडू आणि 2 खेळाडू सीमारेषेवर तैनात. पिच बॉल ड्राईव्ह केलाय, चेंडू हवेतून जातोय, एका टप्प्याच्या साहाय्यानं कलेक्ट करतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र त्या ठिकाणी ओव्हर थ्रो. विकेट कीपर पर्यंत पूर्णपणे बॉल कॅरी झाला नाही जो थ्रो आला होता, त्यामुळे थोडीशी चूक घडली विकेट कीपर कडून आणि त्याचा लगेच फायदा उचललाय दोन्हीही फलंदाजांनी. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे हे लक्षात घेऊनच आता बॅटिंग केली जाते आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं दुसरी धाव दोघांनी पळून पूर्ण केली. 2 मौलिक धावा, धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. क्वार्टर सेंचुरी ऑन द बोर्ड. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. काही घणाघाती प्रहार आता मात्र पाहायला मिळतील फलंदाजांच्या माध्यमातून. तर गोलंदाजाचा प्रयत्न असेल अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा. हो, हा फटका काही नीटसा खेळता येत नाहीये फलंदाजांना. स्कूप करण्याचा प्रयत्न. तिलकरत्ने दिलशानचा हा फेवरेट फटका होता, श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू. त्यानंतर आपण न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅकलमला देखील पाहिलं. दोघांच्या स्कूप खेळण्याची वेगळी वेगळी शैली होती. मॅकलम ऑफस्टमच्या खूप बाहेर जाऊन रॅम शॉट खऱ्या अर्थानं खेळायचा आणि दिलशान जो खेळायचा तो परफेक्ट स्कूप असायचा. आपण बटलरला देखील पाहत असतो. यावेळेस पुल केलाय, चांगला फटका जरूर आहे परंतु फिल्डर डीप मध्ये तैनात. खूप लांब सीमारेषा त्या ठिकाणी. ओहो, काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. धावपळ, गोंधळ. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय, मात्र चेंडू फेकताना थोडीशी चूक घडते फिल्डर्सच्या माध्यमातून. आपण याआधी देखील डीप एक्स्ट्रा कव्हरचा जो फिल्डर होता त्याचा थ्रो पाहिला, तो थोडासा कमजोर होता आणि हा थ्रो देखील आता कमजोर पाहायला मिळाला. त्यामुळे एक एक्स्ट्रा धाव फलंदाजाला मिळाली आहे. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज शैलेश राईट मोर द विकेट. यावेळेस फ्लिक केलाय, अप्रतिम टायमिंग, परंतु फिल्डर डीप मध्ये तैनात. गुड कॅच, फलंदाज बाद. खूपच छान टायमिंग साधलं होतं फलंदाज दर्शननं, परंतु डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उभा होता आणि त्याच्या हातात जाऊन बॉल विसावलाय. फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. थोडासा गॅप मध्ये खेळला असता बॉल तर निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या. टायमिंग परफेक्ट होतं, परंतु चुकीच्या जागेवर फटका खेळण्यात आला. दर्शन बाद होऊन तंबूत परततोय. 5 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅट्समन आलाय अजय. स्ट्राईक मात्र राहुलकडे आहे. 1 डाऊन फलंदाज. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी होती, फुलवर घेऊन ड्राईव्ह केलाय चेंडू ऑन साईडला. काऊ कॉर्नर रिजन मध्ये फक्त 1 धाव खेळण्याची संधी मिळते. खूप चांगलं हे षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. शैलेशच्या माध्यमातून विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. चेंडूच्या वेगामध्ये बदल करतोय आणि आतापर्यंत पहिल्या 5 बॉल्सवर त्याने फक्त 5च धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळतंय, परंतु षटकाची समाप्ती तो चांगल्या प्रकारे करेल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. धावसंख्या 3 बाद 28. षटकातील शेवटचा बॉल अजयसाठी. सुरेख फटका ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटचा प्रहार, लॉंग ऑफला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जे फिल्डर थोडासा पुढे आला होता, मात्र फिल्डरला जास्त दोष देता येणार नाही. टप्पा पडल्यानंतर खूप जास्त उसळी बॉलने घेतली होती. धावसंख्या 32. 3 षटकांची समाप्ती झाली. 32 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. वडवली संघ
टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. व्यासपीठाचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर आहे. सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्या समवेत DY पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय योगेश पाटील साहेब आहेत. तसेच लोणारचे ग्रामसेवक सन्माननीय दिलीप जाधव साहेब, जे आमणी लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष देखील आहेत. माननीय श्री जयराम दळवी साहेब देखील व्यासपीठावर आहेत आणि इतर मान्यवर सर्वांचंच आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. राजेंद्र भंडारी सर देखील आहेत, सामन्याचा आनंद लुटतायत. शेवटच्या षटकातील पहिला बॉल पुल केलाय, उंची जास्त, अंतर कमी, परंतु फिल्डर कडून घडली चूक आणि चेंडू सीमा पार. हा षटकार गोलंदाजी तर चांगली केली जाते, परंतु फिल्डरची साथ मिळत नाहीये. फिल्डर्स कडून चुका घडतायत. पाहायचंय, पंचांनी षटकाराचा इशारा केला होता, परंतु आता कन्फर्मेशनची वाट पाहिली जाते. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय चौकार. कन्फर्मेशन आलेला आहे. 4 धावा मिळत आहेत, कारण एका टप्प्याच्या साह्यानं बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेला होता. थोडासा मिस जजमेंट फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. थोडासा पुढे गेला आणि झेल हातातून निसटलाय. खूपच महत्वाचा हा चौकार राहुलच्या बॅट मधून. राहुल चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस चांगला बॉल आहे, जोरदार अपील, प्रश्न विचारला जातोय आणि फलंदाज त्या ठिकाणी धावबाद. बॉल काही जास्त दूर गेला नव्हता, मात्र धाव घेण्याच्या नादात त्या ठिकाणी राहुल धावबाद होऊन तंबूत परततोय. तर हा लागणारा चौथा धक्का वडवली संघाला. नाणेफेक या सामन्याची प्राप्त केली होती. अटाळी टीमच्या कॅप्टनने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत आपण पाहतोय की 36 धावा धावफलकावर लावण्यामध्ये यशस्वी झालेत वडवली संघाचे फलंदाज. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चौथा हा झटका लागलाय वडवली संघाला. राहुलनं 2 चौकारांच्या सहाय्यानं 10 धावांचं योगदान दिलं. एकही फलंदाज मोठी इनिंग्स खेळलेला नाहीये, परंतु हीच रणनीती आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिली होती. फक्त सनी थांबून राहिला होता खेळपट्टीवर आणि इतर फलंदाज आल्या आल्या मोठमोठे प्रहार करण्याच्या नादात बाद होत होते. एखाद दुसरा मधून अधूनमधून मोठमोठा फटका देखील पाहायला मिळत होता आणि त्यामुळेच चांगली धावसंख्या त्यांनी पहिल्या मॅच मध्ये देखील बनवली होती आणि या मॅच मध्ये देखील चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल दिसतोय वडवली संघ. मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. प्रेमच्या हातात बॉल आहे. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आलाय संदेश. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. समोरच्या दिशेनं खेळायचं होतं. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट कडे. 1 धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाते. 4 बाद 37. 37 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये 1 किंवा 2 मोठे फटके आले तर कदाचित धावसंख्या 50 पर्यंत देखील पोहोचताना दिसेल. तोच प्रयत्न असणार आहे फलंदाज अजयचा, ज्याने एक चौकार लगावलाय. एकच चेंडूचा सामना केलाय. खूप छान ऑफ ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल घेऊन प्रेम. सुरेख गोलंदाजी. खूपच छान मारा पाहायला मिळतोय, मात्र मिड विकेटला चूक घडली आहे. मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातोय आता आणि चेंडू पुन्हा एकदा फिल्डर येईपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. नक्षत्रात चौदरपाडा संघाला विचारा, ज्यांनी एका धावेनं सामना गमावला होता क्वार्टर फायनल मॅच नांदकर संघाविरुद्ध. अवघ्या एका धावेनं त्यांना सामना आणि ही स्पर्धा गमवावी लागली. तर छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण माणसाला तशी देखील डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते. यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडू, पायांच्या समोरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगला फटका आहे आणि 2 धावा निश्चितच मिळतील. फेक फारच स्वेअर पाहायला मिळते. उंच फेकी होती. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे. खोलवर टप्प्याची जास्तीत जास्त गोलंदाजी, यॉर्कर लेन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय प्रेमच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर आणि आता शेवटच्या चेंडूचा सामना करेल फलंदाज अजय, याने 3 चेंडूंमध्ये 8 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी आतापर्यंत दिलंय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. यावेळेस वरची कडा लागली,
मात्र एक धाव मिळते. एक वेळ असं वाटलं की कदाचित शॉर्ट फाईन लेगला देखील बीट करून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल, परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या बॉलवर, फक्त एक धाव आली आहे. तर अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती होते. 4 षटकांमध्ये 42 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत वडवली संघानं आणि अटाळी टीम समोर 43 धावांचं टार्गेट. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करूया. व्यासपीठावर खूपच जबरदस्त मान्यवर आहेत, खूप मोलाची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. माननीय श्री दयानंद चोरगे साहेब, त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करूया. मी पाहुण्यांना विनंती करतो, आपण व्यासपीठाच्या थोडं खाली यायचं आहे प्लीज सर. विनंती करतोय सन्माननीय जयराम दळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण माननीय श्री दयानंद चोरगे साहेबांचा सन्मान करायचा आहे. ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय श्री दयानंद चोरगे साहेब. चोरगे साहेबांना गावदेवी चषकामध्ये सन्मानित करण्यात येत आहे. माननीय श्री जयराम दळवी यांच्या साहेबांचे साहेब आवर्जून उपस्थित राहत असतात, विनंतीला मान देत असतात. यानंतर व्यासपीठावर उपस्थित डी.वाय. पाटील फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय योगेश पाटील साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. विनंती करतोय माननीय श्री दिलीप जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण योगेश पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या शुभ हस्ते डी.वाय. पाटील फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय योगेश पाटील साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. एक अतिशय डॅशिंग असं हे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक कार्यामध्ये निश्चितच योगेश पाटील साहेब देखील नेहमीच पुढे असतात. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहात. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. मी थोड्या वेळासाठी थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका. पाहत रहा, ऐकत रहा गावदेवी चषक 2020. आणि आता या पुढचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक आडिवली गावचा एक अतिशय सुमधुर असा आवाज, अर्थातच शुभम राऊत. धन्यवाद. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. जावत माझ्या दिशेने आपण एका बाजूला आटाळी, दुसऱ्या बाजूला वडवली. एकाच जंगलातील 2 वाघ एकमेकांच्या समोर. यावेळी चेंडू हवेत गेलाय, झेलची शक्यता. पहिल्याच बॉल वरती गोल्डन विकेट मिळू शकतो. झेल टिपलाय, सेलिब्रेशन मैदानामध्ये केलं जात आहे. अजय, बॅक टू द पवेलियन. मध्ये फेकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. तर फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज जयेश मैदानामध्ये येत आहेत. नक्कीच क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सर्व चषक आहेत ते नक्कीच आपल्याला माजी सरपंच नांदकर गावचे सन्मान्य दिलीप तुकाराम कोणकर साहेबांकडून लाभले. त्यानंतर मालिकावीर, गोलंदाज, फलंदाजाची पारितोषिक स्वर्गीय दीपक लक्ष्मण घरे त्यांच्या स्मरणार्थ कुमार संकेत घरे त्यांच्याकडनं आपल्याला हे पारितोषिक नक्कीच लाभलेलं आहे. त्यानंतर मालिकावीरसाठी होम थिएटर आहे, तो आम्हाला माननीय श्री पुष्कर भंडारी साहेबांकडून आम्हाला लाभलाय. कैलासवादी दत्तू मोतीराम भंडारी यांच्या स्मरणार्थ
आणि शूज देखील त्यांच्याकडनं आम्हाला लाभलेत मालिकेवीरसाठी. त्यानंतर सामनावीरचे स्वर्गीय कल्पेश जाधव यांच्या स्मरणार्थ अमोल जाधव यांच्याकडून आम्हाला लाभलेत सर्व चषक. त्यानंतर वृक्ष आणि पुस्तकं संतोष सरांकडून आम्हाला लाभली आहेत. सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून इथे कॉलिंग होत नाहीये, एस नोवर वेट, या 3 गोष्टींचा कॉल होणं क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर महत्वाचं असतं. अनेक मोठमोठ्या दुखापती देखील आपण होताना पाहिल्या तिथे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कोणत्या प्रकारची कॉलिंग नाहीये. त्याचबरोबरीने या क्रीडा स्पर्धेमधल्या सन्मान चिन्ह मनोज पाटील साहेबांकडून आम्हाला लाभलेत, माजी उपसरपंच नांदकर गावचे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजासाठी प्रत्येकी शूज आहेत ते आम्हाला कैलासवासी दत्तू भंडारी यांच्या स्मरणार्थ पुष्पराज भंडारी यांच्याकडे लाभलेत. त्यानंतर धैर्य वॉटर सप्लायर्स यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था स्पर्धेमध्ये झाली आहे. सर्वांचे नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो. जाव्यात मॅचच्या दिशेने आपण झेल ड्रॉप झाला जरूर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला असेल फलंदाज जयेश. हा चेंडू जयेश साठी इथे ऑफस्टिक वरती येऊन ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. 1 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुर्योधन गाडे यांच्याकडनं नक्कीच आपल्याला स्टम्प्स देखील अवेलेबल झाले. सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. बघितलं मिड ऑफ वरती होता आणि मिड ऑन लॉंग ऑफ मधनं एक दमदार चौकार. चौकार येतो. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये जयेशच्या माध्यमातून 5 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली. पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे गोलंदाज संतोषचा. 1 गडी बाद झाला षटकामध्ये. एकाच जंगलातील 2 वाघ एकमेकांच्या समोर आलेत. अटाळी विपक्ष वडवली सातत्याने सोबतच खेळत असतात दोन्ही संघ देखील. आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये या मैदानामध्ये उतरलेत आणि इथून म्हात्रेपाडा संघ देखील वाट बघतोय की त्यांच्यासोबत कोणती टीम फाईट करण्यासाठी येईल. यावेळी चेंडू ऑन साइडला खेळतात. भरपूर मोठी गॅप आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. ओहो क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फुटवर्कचा योग्य वापर केला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षक होते तिथे ऋतिक. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावरती. टार्गेट आहे टीम समोर 43 धावांचं. 7 वरती पाहायला मिळतात. यावेळी चांगला फटका आहे. समोर क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल. फलंदाज जयेश. बॅक टू द पवेलियन. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण. उत्कृष्ट झेल मैदानामध्ये टिपला जातोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावरती. रोहित नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. घाई करा, विनंती असेल. चला फास्ट खेळा, टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती असेल. कारण की लक्षात घ्या आणखीन एक सामना बाकी आहे. अंधाराचं साम्राज्य येत चाललंय. त्यामुळे प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत थोडंसं फास्ट खेळा. आणि म्हात्रेपाडा संघाला विनंती असेल की आपण कृपया करून आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. संपूर्ण म्हात्रेपाडा संघ विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. यानंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाईल. जरी 4:30 वाजले असेल तरी देखील थोडंसं अंधाराचं साम्राज्य मैदानाच्या बाजूला पसरत चाललंय. कारण की वातावरण थोडंसं ढगाळ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाऊस कधीही येऊ शकतो. विनंती असेल की थोडंसं फास्ट खेळा. वडवली संघ, संपूर्ण वडवली टीमला विनंती असेल की जास्त टीम मीटिंग घेऊ नका. थोडंसं फास्ट खेळा. सर्वांनी एकत्र येऊ नका. जरी विकेट जाईल, फलंदाज बाद होईल तर सर्वांनी एकत्र येऊ नका. फक्त कर्णधार आणि गोलंदाज आणि व्हाईस कॅप्टन 3 जण फक्त एकत्र या. पूर्ण संघाने एकत्र याची गरज नाहीये. विनंती असेल. धावसंख्या पोहोचली 7 या आकड्यावरती. 2 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेश येतात. ज्या संदेशांनी लास्ट मॅच मध्ये अफलातून बॉलिंग केली होती.
त्यांच्याकडे नक्की चेंडू सोपवलाय. नवीन फलंदाज रोहित आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू, यावेळी 6 चेंडू ऑनसाईडला खेळतात, क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र उचललाय. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होईल, एकापेक्षा जास्त नसेल. फक्त आणि फक्त एका धावेवरती टीमला समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ 8 या धावसंख्येवरती पोहोचतोय. अजय बाद झाला आणि त्यानंतर बघा धावसंख्येचा ओघ अतिशय कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात देखील अजय शेवटपर्यंत थांबला, मैदानामध्ये संघाला सामना विजयी करून दिला. मात्र जोपर्यंत मैदानामध्ये विनायक असेल तोपर्यंत संघाचं विजयाचं अकाउंट ओपन असेल, कारण की विनायककडे क्षमता आहे धावा खुटण्याची. पहिल्या सामन्यात बघितलं आपण, विनायकने मोठे फटके, लांबत लांब मोठे फटके दाखवले. त्याच मोठ्या फटक्यांची गरज आहे आता या मैदानामध्ये, या क्षणी दाखवण्याची. पॉवर प्ले संपलाय विनायकसाठी. तर आपण क्षेत्ररक्षण बघितलं तर एक क्षेत्ररक्षक बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, एक समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक बरोबर समोर लॉंग ऑनला आहे. ज्या क्षेत्रामध्ये जास्त खेळतो फटके, जी स्ट्रॉंग बाजू आहे विनायकची, ती मात्र अतिशय टाईट केली आहे. मात्र तरी देखील एक काऊ कॉर्नर मध्ये मोठी गॅप होते आणि त्या गॅप मधनं बॉल ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. यावेळेस अपील करतायत, डायरेक्ट हिट देखील झालाय. धावचीची अपील केली जाते. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये बॅट खूप वेगाने रोहितने पदार्पण केली आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे एका धावेने तब्बल 13 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही जर पाहायला गेले तर 13 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही 30 धावांची विजयासाठी गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघ अटाळीला. अटाळी विपक्ष वडवली. यंदाच्या वर्षी नक्कीच संघाला स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये देखील प्रवेश मिळाला होता वडवली टीमला आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी तिथे देखील दाखवला होता कल्याण परिसरामध्ये खेळत असताना. पुन्हा गोलंदाज रेडी होतोय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं. पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईकला असेल फलंदाज रोहित. तिथे रोहित साठी हा चेंडू अतिशय वेगाने फेकला होता. तोपर्यंत एक धाव लगेच कंप्लीट केली जाते. एक धाव घेतली जाते. धावसंख्या एका धाव्याने पुढे सरकते. आतापर्यंत धावसंख्या तब्बल पोहोचली ती म्हणजे 14 आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ आहे ते म्हणजे दुसरा गोलंदाज संदेश. खूप चांगली गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला असेल बॅट्समन विनायक. डाव्या त्याचा फलंदाज आक्रमक फलंदाज आहे आणि मोठे फटके नक्कीच इथून मारावे लागतील. फिल्डिंग थोडीशी फिरवली जाते. क्षेत्ररक्षक थोडेसे सरकतायत. यावेळेस फक्त चेंडूला कट केले क्षेत्ररक्षक आहे तिथे. तोपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. एकापेक्षा जास्त नसेल. एका धावेने स्कोर मध्ये भर होईल आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वारंवार फिल्डिंग चेंज करावी लागते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग थोडीशी फिरवावी लागते. इथे विनायकची देखील बॅट बोलत नाही तरी इथे रोहितला काहीतरी करावं लागेल. रोहितला इथे मोठे फटके नक्कीच मारावे लागतील आपल्या टीमसाठी. हा सामना विजय करून देण्यासाठी ब्लाइंड स्ट्रोक पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15 धावा. 43 धावांचा टार्गेट आहे. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये 28 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. 28 धावांची गरज आहे म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 14.00 सरासरीने धावसंख्या मेंटेन करायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. जोपर्यंत मैदानामध्ये विनायक असेल तोपर्यंत विजयाचा अकाउंट इथून ओपन असेल. 2 ते 3 मोठे फटके जर लागले या षटकामध्ये तर मात्र या सामन्याचं समीकरण संपूर्णपणे बदलून जाईल. मात्र समोर आहेत अनुभवी गोलंदाज गौतम. तर नक्कीच ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय दयानंद चौरगे साहेब आमची रजा घेत आहेत. आम्ही साहेबांच्या नक्कीच लाख लाख आभार व्यक्त करतो की आपण आपला मोरातला वेळ काढून इथे आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल नक्कीच आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो.
तसेच डी वाय पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय योगेश पाटील त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो की आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये भेट दिली, स्पर्धेला आपण इथे आलात त्याबद्दल आम्ही सर्वांचे नक्कीच आभार व्यक्त करतो. गोलंदाज गौतम आहेत षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं. गोलंदाज गौतम रेडी होते. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये 12 चेंडू आणि 28 धावांची विजयासाठी गरज आहे. यावेळेस ऑन साइडला प्रहार केलाय. बिग 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 षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती उत्तुंग षटकार दाखवलाय. 22 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडूंपेक्षा धावा नक्कीच दुप्पट आहेत. गोलंदाज रेडी होते पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस लाईन नक्कीच पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. ऑफस्टमचा चेंडू भरपूर बाहेर निघून गेलाय. वाईड बॉलचा इशारा. गोलंदाज रेडी होते पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला मोठा प्रहार षटकार. सहा धावा येत आहेत आणि या षटकाराने मात्र या सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून दिलंय. आता धावांची गरज आहे मैदानामध्ये पाहायला गेलं तर 15 आणि चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 9. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. ज्या गौतम यांनी पहिल्या सामन्यात अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली होती त्यांच्यावरतीच मैदानामध्ये हल्ले चढवले जातात. 9 चेंडू आणि 15 धावांची आता मात्र विजयासाठी गरज असेल. 2 षटकार मी अगोदर उल्लेख केला की 1 ते 2 मोठे फटके जर या सामन्यामध्ये आले तर या सामन्याचं संपूर्णपणे समीकरण चेंज होऊ शकतं. त्याला फास्ट खेळा प्लीज विनंती असेल. वडवली संघ थोडस फास्ट खेळा. भरपूर वेळ होतोय. जास्त वेळ घेऊ नका आणि त्या संघाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल कारण की जो वेळ होता त्या वेळ निघून गेली. लक्षात घ्या. 20 मिनिटं असतील तुमच्याकडे 4 ओव्हर फेकायला. यावेळेस ऑन साइडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत समोर डीप मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 1 रन नक्कीच मैदानामध्ये कंप्लीट केलं जातं. धावसंख्या एकेका धावेने पुढे सरकते. आतापर्यंत तब्बल स्कोर झालाय तो म्हणजे 29 या आकड्यावरती धावसंख्या. अजूनही 14 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 चेंडू 14 धावांची विजयासाठी गरज. प्रेक्षक वर्ग देखील सामना एन्जॉय करतात. अनेक प्रेक्षक वर्ग जीटीसीच्या माध्यमातून सामना घर बसला एन्जॉय करतात. तर सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस समोर क्षेत्ररक्षक होते. बरोबर फिल्डर लावला होता. ज्याच्यासाठी जे नक्की क्षेत्ररक्षक होते बरोबर समोर. आणि इथे मात्र झेल नक्की ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षक अचूक ठिकाणी लावले होते. 7 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 14. 7 चेंडू 14 धावांची गरज. चेंडूंपेक्षा धावा अजूनही दुप्पट आहेत. यावेळेस आता मात्र थोडासा चेंडूला पुश करतात. ऑन साइडला फिल्डर आले तोपर्यंत 1च रन भेटेल. एकापेक्षा जास्त नसेल. खेळ संपला मैदानामध्ये पहिल्या 3 षटकांचा आणि पहिल्या 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 30. 13 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये.
एकत्र येऊ नका प्लीज, विनंती असेल. भरपूर वेळ होतोय, स्पीडअप करा, फास्ट खेळा थोडस. 6 चेंडू आणि 13 धावांची विजयासाठी गरज असेल. तर नक्कीच एक पारितोषिक आलंय. आटाळी संघ जिंकला किंवा वडवली संघ जिंकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे उमेश पाटील यांच्याकडून. संघावरती नक्की दोन्ही संघ त्यांच्याच विभागातले आहेत. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे कोणताही संघ जिंकला तर. गोलंदाज रेडी होते बॉलिंग मार्क वरती. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 13 धावांची विजयासाठी गरज आहे. विष्णू, अविनाश. यावेळेस ऑन साइडला जबरदस्त फटका. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. नऊ धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. अजूनही 5 चेंडू 9 धावांची गरज. नऊ धावांची गरज आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला फास्ट खेळा विनंती असेल पण तुम्ही ताकीद करा खेळाडूंना. भरपूर वेळ होतोय या सामन्याने, भरपूर वेळ घेतला आतापर्यंत. नऊ धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज रेडी होतात गोलंदाजी मार्क वरती. अविनाश ते चुकीच्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. लेग स्टिकच्या नक्कीच चेंडू भरपूर बाहेर निघून जातोय. वाईट बॉलचा पंचांचा इशारा. अजूनही 8 धावांची विजयासाठी गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. एकात दुसरा डॉट बॉल जर अजून आला तर या सामन्यावरती नक्कीच वडवली संघ देखील वर्चस्व गाजवू शकतो. 5 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतोय आणि पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2.0च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. यावेळेस पुन्हा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. 1 रन नक्कीच मिळतो. 1 रन तर मिळालाय. लेग बाईटची 1 धाव आहे असे पंच सांगतायत. तर 7 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी 3 चेंडूंमध्ये. 3 चेंडू 7 धावांची गरज. सामना अतितटीचा आहे. सामना रंगतोय मैदानामध्ये. जबरदस्त लढत. गावदेवी चषक 2020 मधला अविस्मरणीय सामना. एका जंगलातील 2 वाघ जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा मात्र अशी लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाज अविनाश, स्ट्राईकला असेल फलंदाज विनायक. आणि विनायकच इथे काहीतरी कमाल करू शकतो अटाळी संघासाठी. जर विनायकने इथे षटकार ठोकला किंवा विनायकने जर इथे हा सामना जिंकून दिला तर मला तर वाटत नाही वडवली संघाच्या कोणत्या खेळाडूला झोप लागेल घरी जाऊन. 3 चेंडू आणि 7 धावांची विजयासाठी गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश रेडी होतात. 3 बॉल 7 ची गरज आहे. स्ट्राईकला असेल फलंदाज विनायक. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजअप. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला अतिशय टच आहेत. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. 1 रन तर कंप्लीट झालाय. स्ट्राईक हवे विनायकला आणि दुसरी धाव देखील. कंप्लीट जीवाच्या आकांताने धावतायत आणि 2 धावा देखील अतिशय वेगाने मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा की मी हे करून दाखवेन. आणि त्या आत्मविश्वास जर असेल, विनायकडे आत्मविश्वास असेल, गोलंदाज अविनाशकडे, तर डेफिनेटली हा सामना नक्की तुम्ही जिंकू शकाल. 2 चेंडू असतील शेवटचे आणि 2 बॉल मध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 5. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक मोठा फटका हा सामना क्लिअर करून जाईल. काल देखील आपण बघितलेला एक सामना 1 चेंडू 6 धावांचा, मात्र तेव्हा षटकार आला नव्हता.
आता 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. लक्षात घ्या, सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर असेल. विकेट टॉसला आपल्या क्रीडा स्पर्धेमध्ये थोडंही महत्व नाहीये. 2 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस वॉट डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. आता शेवटचा 1 बॉल असेल आणि विजयासाठी 5 धावांची गरज. चौकार आला तर सुपर ओव्हर होईल, षटकार आला तर मॅच जिंकेल आणि या मैदानात 5 धावा धावून घेणं फार कठीण आहे. त्यामुळे जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर षटकारच मारावा लागेल. लक्षात घ्या, सामना कोणी जिंको कोणी आतमध्ये जायचं नाहीये, पण एवढे 100% जर आता षटकार इथे ठोकला अविनाशने, माफ करा विनायकने षटकार ठोकला तर अविनाशला झोप लागणार नाही आज. कारण की अविनाशने इतकी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, सामना भरपूर जवळ आणून दिलाय. 1 चेंडू आणि 5 धावांची विजयासाठी गरज आहे. टाळ्या वाजवा, प्रेक्षकांना विनंती करेल सामन्यासाठी. या चेंडूसाठी शेवटच्या 1 बॉल आणि 5 धावांची गरज. संघर्ष करतात मैदानामध्ये. गावदेवी चषक 2020 नानकर मधला अप्रतिम सामना कसा असावा तर सामना असा असावा. एक उत्तम उदाहरण सामन्याचं. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. काहीतरी कान मंत्र देतात, मात्र मीटिंग घ्या, शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या. विनंती असेल, जास्त लॉंग मीटिंग घेऊ नका. 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजअप केले जात आहेत. क्षेत्ररक्षण पूर्ण सर्व क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला एकदम टच पाहायला मिळत आहेत. विनायकने या अगोदर असे अनेक विक्रम केलेत, मात्र आता करणं भरपूर महत्वाचं आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची विजयासाठी गरज आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग जीडीसीच्या माध्यमातून ऑनलाईन देखील हा सामना बघतायत. 1 चेंडू आणि 5 धावांची विजयासाठी गरज आहे. चला फास्ट खेळा, विनंती असेल. गावदेवी चषक नानकर, 1 चेंडू 5 धावांची गरज. सामना स्पीडअप करा. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी 5 धावा जिंकण्यासाठी तुम्हाला हव्यात. यावेळेस फुल टॉस, नो, ओह माय गॉड, नो बॉल आहे, नो बॉल. आणि इथे या 2 धावा आणि सामना जिंकलेला आहे. सामना जिंकलाय आणि इथे सामना जिंकलाय तो म्हणजे आटाडी संघाने. लेग साइड लेग साइडला 6 फिल्डर होते. लक्षात घ्या, लेग साइडला 6 फिल्डर होते. चला लगेच मैदान सोडा, विनंती असेल. टॉस साठी या लगेचच. लाईनअप करा दोन्ही टीमने, विनंती असेल लाईनअप करून मैदान सोडा. तर यायचे लगेचच. चला टॉस साठी देखील या लगेच, विनंती असेल. मैदान सोडा. मॅन ऑफ द मॅच विनायक. याचे विनायक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी खूप चांगला खेळ. 6 नक्की चुकीचं क्षेत्ररक्षण लावलं. 6 खेळाडू एका साईडला होते. तर मी विनंती करतो नवनाथ सुतार साहेबांना की आपण